झी 24 तास एक पाऊल पुढे। भास्कर जाधवांच्या मुलांच्या लग्नातील डीजी डेकोरेटर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत। कॅटरर्स पाठोपाठ डेकोरेटर्सवालेही आयकर विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत। मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या ऑफिसवर धाड टाकण्यात आली। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। भास्कर जाधव यांच्या मुलांच्या शाही लग्नामध्ये जो मंडप उभारण्यात आला होता, जी व्यवस्था करण्यात आली होती, संपूर्ण जो महल उभारण्यात आला होता, त्या संपूर्ण महलाचं काम जे आहे ते सांताक्रूजच्या डीजी डेकोरेटर्सने केलं होतं आणि त्याच डीजी डेकोरेटर्सच्या ऑफिसवर सर्व्हिस टॅक्स विभाग आहे त्या विभागाने धाड टाकलेली आहे। मी पोहोचतो त्या ठिकाणी की सांताक्रूजमधलं हे डीजी डेकोरेटर्स ऑफिस आहे। त्याच डेकोरेटर्सने भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नामध्ये संपूर्ण मंडप, जी कॅटरिंग व्यवस्था असेल, त्याचबरोबर जो महल असेल, हे उभारण्याचं काम केलं होतं आणि याच जे डीजी डेकोरेटर्स आहे यांच्या ऑफिसवर सर्व्हिस टॅक्स विभागाने धाड टाकलेली आहे। ते संपूर्ण कागदपत्रांची छाननी करतायत की या संपूर्ण ऑफिसमध्ये कशा प्रकारे ते जे त्यांचं लग्न होतं, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट कुठून आलं, कसं आलं आणि पैसे ट्रान्झॅक्शन कसे झालेले आहेत, या संपूर्ण घटनेचा तपशील घेत आहेत। त्यासाठी ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्सची छाननी केली जाते, जे सगळे डॉक्युमेंट्स आहे या डॉक्युमेंट्सची छाननी केली जाते। नेमकं हे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडून आलेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन कसे झालेले आहेत। मी पाहू शकतो या ठिकाणी की सर्व्हिस टॅक्स जे विभाग आहे त्या विभागाचे अधिकारी डीजी डेकोरेटर्सचे जे मालक आहेत त्या मालकांची संपूर्ण तपास करत आहेत। त्या संपूर्ण ऑफिसमधील जे कर्मचारी आहेत यांचा देखील ते लोक यांची देखील ते चौकशी करत आहेत। संपूर्ण फाईल्स आहेत त्या फाईल्सची छाननी करत आहेत। महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळत आहेत, डॉक्युमेंट्स ते आपल्या ताब्यात घेत आहेत। अशा पद्धतीनं डीजी डेकोरेटर्सने जे शाही लग्नामध्ये जी व्यवस्था केली होती त्या व्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की व्यवस्था नेमकी कशी झाली होती आणि कोणाकडून करण्यात आली होती। या संपूर्ण घटनेचा तपास आता जे सर्व्हिस टॅक्स विभाग आहे ते विभाग करत आहे। एवढंच नाही तर या डेकोरेटर्सचं कराडमध्ये देखील एक ऑफिस आहे, त्या ऑफिसवर देखील सर्व्हिस टॅक्स विभागाने छापा टाकलेला आहे। त्यामुळे भास्कर जाधव आणखीन अडचणीत आलेले आहेत। पुढे जर्नलिस्ट अमित गिरीसह अजित मांढरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।